तेच असत जे उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहता आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविश्रांत मेहनत करता. ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. दीव गावाच्या माध्यमातून पहिलं रजनी स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये तुम्ही पाहत आहात आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी. कारण पहिला सामना आपण याच विभागातील अर्थातच या विभागातील भूमिपुत्रांचा पहिला सामना तुम्ही पाहिलात, ज्याच्यामध्ये दत्तगुरु वढाव संघाने अगदी दिमागदार कामगिरी करत शेवटच्या षटकामध्ये जो प्रेशर आला होता तो रिलीज केला आणि एक दैदिप्यमान विजय या ठिकाणी संपादित केलाय. मी पुन्हा एकदा विनंती करेन, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सतीश म्हात्रे कोपरोली, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला सेकंड मॅचला सुरुवात होते. एकीकडे सिद्धिविनायक कोपरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय जय भवानी सिद्धिविनायक कळवे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जय भवानी कोपरोली या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट लढत तुम्हाला पाहायला मिळते. कळवे संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये बॉल दणदण करत सीमारेषा पार फरार. पहिल्या बॉलवर हनुमान नाईक सरांचा इशारा, चौकार, 4 धावा. चला आशिष म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे. आशिषने पहिल्याच बॉलवर इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. दुसरा बॉल पॉइंटच्या दिशेनं पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना बॉल दणदण या जमिनीवरची धूळ उडत बॉल सीमारेषा पार फरार, चौकार, 4 धावा. भगवान पाटील आणि मनोहर म्हात्रे कोपरोलीच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. चला मॅच मध्ये इंटेन्शन आशिष म्हात्रेने क्लिअर केले. 2 बॉलवर 2 चौकार ठोकलेत आणि आता त्याने गोल्डन स्टार्ट आपल्या टीम साठी करून दिले. वेल बिगिनिंग इज कॉल हाफ डन. सुरुवात चांगली असेल, अर्ध काम नक्की, परंतु कोणावर आक्रमण केलंय. अर्थातच ज्या खेळाडूंना टेनिस क्रिकेटची अनेक मैदानं गाजवली आणि सध्या 40+ क्रिकेट देखील ज्या खेळाडूंना गाजवलंय, नवे तर संगीत क्षेत्रातील कळवे गावाला मिळालेलं हे एक रत्न ज्याने रायगड भूषण पुरस्कार जिंकलाय तो महेंद्र म्हात्रे. या वेळेला मात्र इनटू द गॅप बॉल जाईल का? कमालीचे एफर्ट्स, परंतु बॉल फरार, सीमारेषा पार, चौकारांची तिकडी, 4 चौकार. स्टॉप अनबीटेबल बॅट्समन आशिष म्हात्रे इज ऑन फायर. गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतोय. 3 बॉलवर 3 आले, चौकार. महेंद्र यावेळी मात्र सरळ पट्ट्याने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार, पंचांचा इशारा, आणखीन एक दमदार चौकार. बॅक टू बॅक 4 चौकार. तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला सरळ पट्ट्याने मारला, अगदी सरळ, सीधी बात, नो बकवास, बॉल सीमारेषा पार, 1 बाउंस, चौकार. तर मी म्हणेन थांबायचं नावच घेत नाहीत हा खेळाडू. अगदी आगीन गाडी जशी निघते तशा पद्धतीनं हा खेळाडू निघालाय. पुन्हा एकदा बॅटमॅनचा स्ट्रोक, यावेळेला मात्र इनफिल्डला क्लिअर केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय, तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरला बॉलला अडवलं जात आहे. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा काढण्यासाठी भरपूर वेळ होता, त्याचा वापर केलाय. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल. क्रिकेट हा मानसिकतेचा खेळ आहे. क्रिकेट हा फक्त षटकारांचा खेळ नाही, तर तुमच्या डोक्याचा देखील खेळ तुम्हाला करावा लागेल. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सगळे बॉल फेस करत असताना आशिष म्हात्रे ज्याने आतापर्यंत 18 धावा काढलेल्या आहेत, एक गोल्डन स्टार्ट आपल्या टीम साठी करून दिलेला आहे, तो थांबण्याचं नाव घेत नाही. महेंद्र पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र फाईन लेगला, तिथे देखील चूक नाही, घोड चूक मी म्हणेन, परंतु बॉल तिथपर्यंत थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत. 1 धाव तर जरूर काढली आणि
पहिलं षटक वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह ओव्हर डिलिव्हर्ड बाय महेंद्र पाटील फ्रॉम सिद्धिविनायक कळवे टीम. मी म्हणेन थोडीशी एक्सपेन्सिव्ह राहिली परंतु इकॉनॉमिकल राहिली आपल्या टीम साठी, जय भवानी कोपरोली टीम साठी. खरं तर आशिष तुटून पडला नाही तर मॅचला अगदी एक चांगल्या वळणावर आणण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही रेलिंगच्या संपूर्ण बाजूला पाहता हे वाशी विभागाचे सर्व प्रेक्षक आहेत गर्दी म्हणून तर ही झाली गर्दी. आगे आगे देखो होता है क्या, ये तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है. कारण 5 दिवसामध्ये प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण हे क्रिकेट वेडे आमचा हा खारेपाट विभाग आहे, जिथे पाहाल तिथे गर्दीच गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज प्रत्येक जण आपल्या बाईक काढून मैदानाच्या दिशेने यायला सुरुवात झाली. कोणी अजून जेवत असतील, जेवताना देखील या मॅचचा आनंद घेत असतील तर आपलं देखील सहर्ष स्वागत. मी कौतुक करेन आज खरं तर संदेश म्हात्रे, सुदर्शन म्हात्रे, संपूर्ण गावदेवीची टीम आपली मेहनत आज रंगलाई आहे. मी म्हणेन खूप चांगली मेहनत केली आणि त्याचं फळ देखील मिळतंय. भरपूर चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये काय घडते त्याचा लेखाजोखा आपण पाहूया. 4 बॉलवर 4 षटकार आले. अनबिटेबल आशिष म्हात्रे. असं म्हणतात ना, तुम्हाला उडता येत नसेल तर तुम्ही धावण्याचा प्रयत्न करा, धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रेंगत तरी चला, परंतु तुम्ही थांबू नका. कारण क्रिकेटचं आणि जीवनाचं सूत्र आहे, जो थांबला तो संपला. क्रिकेट खरं तर ज्या खेळाने आपल्याला मनमुराद आनंद दिला तो क्रिकेट. दुसरा ओव्हर, पहिला बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टिअर केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झालाय परंतु नाराज आहे, हताश आहे गोलंदाज. एक सिंगल जरूर प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर आता धावसंख्या धावफलकावर 20 पर्यंत पोहोचली. 2 डिजिट मध्ये 20 धावा धावफलकावर. आणि खरं तर दीक्षित पाटील गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेला मात्र उचललाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॉल हवाई सफर, सीमारेषा पार, आपला फटका, 440 होल्डचा झटका, बॉल सीमारेषा पार, फरार, षटकार. थँक्यू ड्यूजे. अगोदर आपण आशिषचा शो सुपरहिट पाहिला, तदनंतर आता बॅट्समन कुणाल. यावेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरचा बॉल होता. यावेळेला आपण पाहिलं फाईन लेगच्या दिशेनं जात असताना स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधीत बॉल चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना 2 धावा आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. ही सर रणनीती क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. सिंगल कन्व्हर्टेड इनटू डबल, एकाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करणं, याला सर क्रिकेट म्हणतात. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला कॅल्क्युलेटर देखील तुमच्या खिशामध्ये ठेवावा लागतो. आज दोन्ही खेळाडू मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीत, परंतु चांगला स्टार्ट दिला आपल्या टीमसाठी. दीक्षितचा हा बॉल कुणालसाठी. यावेळी आपण पाहतो तर टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झाला हा बॉल. अगेनचा स्पिन खेळत असताना बॅकफुटला गेलाय परंतु हा बॉल आलाय डॉट. आणि अशाच प्रकारच्या डॉट बॉलची गरज आहे. जय भवानी कोपरोली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना ओ यावेळी आता क्लीन बोल्ट, दांडी दांडी दांडी, गोल, गोलंदाज पॉवरफुल. पहिला विकेट, पहिला धक्का. थँक्यू डीजे. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय. पहा वेगळी जर्सी 1920 असं त्याने जर्सीवर नंबर टाकलेला आहे. जर्सीचं सध्या फॅड आहेत परंतु सध्या आपण IPL पाहतो, आपण विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांक पाहतो, रोहित शर्माचा, आणि बरेच जण त्यांचे त्या जर्सीचे फॅन आहेत, त्यांच्या नंबरचे फॅन्स आहेत. त्यामुळे वेगळा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. पण मुळात जर आपण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर सध्या टेनिस क्रिकेट यशाच्या शिखरावर. वैकुंठजी पाटील साहेबांनी ISPLचा विषय काढला. त्याचबरोबर मी आणखीन सांगेन की प्रेसिडेंट कप नुकतेच ठाणेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम, जिथे 1 करोडचं पहिलं पारितोषिक होतं,
जिथे आपण सलमान खानने इनॉग्रेशन केलं होतं आणि क्लोजिंग सेरेमनीला संजय दत्त आणि सुनील शेट्टीला आपण पाहिलं. अगदी कोटीची उड्डाणं सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चालली आहेत. मी म्हणेन टेनिस क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत. म्हणजे टेनिस क्रिकेट खेळाडूंना सुद्धा आपलं करिअर निर्माण होऊ शकतं. दीक्षित तयार, ओ नवीन बॅट्समन, बॉल स्प्रिंग सारखा उडाला परंतु तदनंतर मात्र कॅच कॅरी केली. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, आल्या पावल्या माघारी बॅट्समन भूषण मात्र बॅक टू डगआउट. चला षटकार मारून दाखव भावड्या मला, परंतु प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. ये संपायर पाणी. चला आयोजकांना विनंती करतो आपण घेऊन जायचंय, परंतु प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. तुमच्यासाठी पैठणी, जर तुम्ही कॅच आयवा कॅच घेताय तर तुमच्यासाठी पैठणी. संदेश मात्रे या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पैठणी दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर मी म्हणेन पुन्हा एकदा जरूर कौतुक करेन सुदर्शन मात्रे यांनी भरपूर मेहनत या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतलेली आहे. सातत्याने आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. स्पर्धा यशस्वी करायची म्हटलं की बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला एवढे संघाला तुम्हाला पाचारण करायचं असं, त्याचबरोबर तुम्हाला अंपायर्सला तुम्हाला कॉल करावं लागतं, समालोचक तुम्हाला गोळा करावे लागतात आणि एवढ्या टीम्स आणि त्याचबरोबर त्यांचे पुरस्कर्ते देखील तयार होत असतात. ही सगळ्याच गोष्टी घडून याव्या लागतात आणि एवढी सगळं मैदान तुम्हाला फ्लड लाईट्स या सगळं जिकरीचं काम आहे. आणि हे सगळं काम आपण यथार्थपणे ज्यांनी पेललं, समर्थपणे हे सगळ्या गोष्टी पेलल्यात आणि हा योग जुळून आलाय. ते गावदेवी चषक 2026 आपण पाहतोय आणि सगळे कमिटी मेंबर आहेत गावदेवी टीमचे, त्यांचं जरूर या ठिकाणी कौतुक करावं लागेल. चला मॅच मध्ये अगदी रंगत निर्माण झालेली आहे. खरं तर अजूनही मी म्हणेन चांगल्या धावसंख्येच्या प्रतीक्षेमध्ये जय भवानी कोपरोली संघ जरूर असेल, कारण सध्या स्कोर कार्डवर धावा लागल्यात 28 धावा. आणि आता तिसरं षटक शुभम पाटील गोलंदाजी मार्कवर तयार आहे. समोर आहे आशिष. ज्या खेळाडूनं आशिष मात्रेनं पहिल्याच गोलंदाजीवर महेंद्र पाटील याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि 4 बॉलवर 4 चौकार ठोकले. तो चौकारांचा बादशाह, चौकार किंग आशिष मात्रे इज ऑन स्ट्राईक नाऊ. तो सध्या स्ट्राईकला आहे. परंतु रजनी स्पर्धा म्हटलं की अंडर फ्लड लाईट्स खेळताना तुम्हाला नक्कीच थोडासा त्रास जाणवतच असतो आणि त्यासाठी तुम्हाला सराव फार गरजेचा असतो. धावसंख्या मी म्हणेन 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28-14च्या सरासरीने मार्गक्रमण करत असता, परंतु तिसरा गोलंदाज भन्नाट वेग धारण केलाय आणि त्याचबरोबर गुडलेन स्पॉटवरून टप्पा राईज झालाय. यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन सुस्थितीमध्ये हा विसावलाय. डॉट बॉल आलाय. बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर मी म्हणेन डॉट बॉल दुसऱ्या षटकामध्ये 4थ्या बॉलवर जरूर आला होता, परंतु अशाच डॉट बॉलची आता आवश्यकता आहे सिद्धिविनायक कळवे टीमला. आशिष तयार. यावेळा मात्र बॉलला फेकलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. तो बनेल फक्त दर्शक पाहतच राहील. बॉल सीमारेषा पार. षटकार. बॅट्समनने केली षटकारामध्ये डील. भावा आता तुझ्या या षटकाराची देखील होईल रील. बघायला लागेल. षटकार जरूर ठोकलाय बॅट्समन आशिषने. गोलंदाज तयार. ओ यावेळी मात्र थोडीशी दिशा जरूर भरकटली गोलंदाज शुभमची आणि पंचांचा इशारा वाईड बॉल आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर अजूनही ऍड होईल आणि आता धावफलकाचा जर विचार केला तर 35 धावा म्हणून एक चांगली धावसंख्या सध्या उभारली. तिसरं षटक चालू असताना शुभम पाटील
पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना स्टिअर केलाय बॉल, यावेळी आपण पाहू शकतात एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्याने बॉलला पकडलंय, तोपर्यंत सिंगल. म्हणजे या सिंगल देखील फार महत्वाचे आहेत, कारण स्कोर कार्ड हलता ठेवणं फार गरजेचं आहे, कारण क्रिकेटचं हे समीकरणच आहे. स्कोर कार्ड तुम्हाला चालवता आलं पाहिजे, थांबला तो संपला, त्यामुळे थांबून चालणार नाही. आता बॅट्समन संदेश पाटील इज ऑन स्ट्राईक. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा वेगाने बीट केलं, परंतु दिशा खराब आहे, पंचांचा इशारा आहे, यावेळी दिशा खराब आहे. दिशेचं ज्ञान फार महत्वाचं आहे. दिशेचं जर ज्ञान नसेल तर कदाचित उगवता सूर्य सुद्धा तुम्हाला पश्चिमेलाच दिसेल, त्यामुळे दिशा फार महत्वाची आहे. आणि ती दिशा आता तर वडाव संघाला सूचना आहे की यानंतर या मॅच मधून होणारा विनर तुमच्या अगेन्स्ट खेळेल, त्यामुळे वडाव संघ आपल्याला विनंती आहे की यानंतर विनर वर्सेस विनर हा संघ खेळवला जाईल. त्यामुळे वडाव संघ आपण इथे उपस्थित असालच, जर घरी गेलेला असेल तर मी विनंती करतो, समर्थक आहेत आपल्या खेळाडूंना लगेच बोलवून घ्या. पहा दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा या ठिकाणी जरूर काढल्या गेल्यात, 2 धावा स्कोर कार्डवर लागतात, परंतु चांगला स्पेल सध्याच्या घडीला. एक षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय गोलंदाज शुभम पाटील. ओ यावेळी मात्र पुन्हा मागच्या बॉलची झेरॉक्स कॉपी, हा देखील बॉल आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय. आणि आता प्रेशर दडपण थोडस बॅट्समन वर पाहायला मिळतोय, संदेश पाटील वर. आयोजकांना विनंती करतो पाण्याची व्यवस्था पुन्हा करायची आपण. गोलंदाज तयार. ओ यावेळी मात्र चांगला फटका, बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावत आलाय, दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. रजनी स्पर्धेमध्ये या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण एका एका धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. संघर्ष जितना कठीण जीत उतनी शानदार, सातत्याने आपण म्हणत असतो, परंतु हा संघर्ष आता पराकोटीला पोहोचेल का? कारण 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलकावर 2 बाद 41 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मी जरूर कौतुक करेन स्टार टेनिस क्रिकेटचं. चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी या स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि घर बसल्या जे प्रेक्षक या YouTube वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यमान सामना तुम्ही पाहत आहात, एकीकडे जय भवानी कोपरोली तर दुसरीकडे हमरापूर विभागातील आणखीन एक दमदार संघ सिद्धिविनायक कळवे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या संघाचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप या देखील संघाकडे आहे, त्यामुळे ही कॉन्टेस्ट प्रेक्षकांसाठी पर्वणीच असेल. कारण या मैदानावर कुठल्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाहीत, हे कित्येक वर्ष आम्ही पाहिलंय, अनुभवलंय. आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत सांगतोय की इथे मोठ्यातला मोठा स्कोर देखील चेस होऊ शकतो, फक्त तुमच्या मनगटात देखील तेवढीच ताकद असली पाहिजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर 41 धावा धावफलकावर. प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने सध्या आपण पाहतोय, कारण टेनिस क्रिकेट म्हटलं की सध्या प्रेक्षक अन्न वस्त्र निवारा ही आपली प्राथमिक गरज आहे, परंतु सध्या युवांची क्रिकेट ही देखील गरज आहे. कारण सध्या क्रिकेटला भारतामध्ये धर्म मानला जातो आणि आपण सगळेजण क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहोत. आणि त्यामुळे क्रिकेटची पूजा केली जाते, बॅटची पूजा केली जाते, बॉलची पूजा केली जाते. आणि त्यामुळे क्रिकेटला धर्म मानतोय आणि म्हणूनच आज प्रत्येकाची पावलं या मैदानाच्या दिशेनं. आणि हो, या स्पर्धेचा 1 लाखाचा पहिलं पारितोषिक आपल्या नावावर करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न आहे. गोलंदाज क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर अंकित पाटीलचा पहिला बॉल, आशिषसाठी पहिलाच बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पहिला बॉल डॉट. पहिलाच बॉल परफ्यूम डिलिव्हरी टाकले आणि बाउन्सर मारा करतोय. ओ यावेळी मात्र फटका चांगला आहे, बॉल पाठवून दिलाय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून. बॉल सीमारेषा पार, बॅटनेच करीन मी गाजावाजा, कारण या मैदानाचा आहे मी राजा, हेच सांगतो आशिष. त्याने ठोकलाय षटकार.
तब्बल आता स्कोर कार्डवर 47 धावा स्कोर कार्डवर लागल्यात, 47 रन्स. आणि सध्या AK-47 सारखी बॅट सध्या चालते आशिष म्हात्रे या बॅट्समनची, ज्याने 4 चौकार 2 षटकार ठोकलेत आणि एक महत्वपूर्ण पारी आपल्या टीम साठी. ओ भरपूर वेळ होता, बॅकफुटला गेलाय, पुन्हा एकदा पंच केलाय, बॉल सीमारेषा पार, अगदी जमिनीची धूळ उडवत बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. गोलंदाज तयार, शेवटचे षटक. या वेळेला मात्र आपण पाहूया, पंचांकडे अपील केले, पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. हा बॉल आलाय डॉट, परंतु मागचा बॉल थोडासा कमजोर, त्याच्यावर बॅट्समनने लावला जोर आणि पाठवून दिलाय 4. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्यानंतर हा आलाय डॉट बॉल. या मॅच मध्ये जर पाहिलं तर कधी गोलंदाजाचं वर्चस्व, कधी फलंदाजांचं वर्चस्व, आणि हीच वर्चस्वाची लढाई प्रेक्षकांसाठी पर्वणी. मागच्या बॉलची झेरॉक्स कॉपी होईल का? क्षेत्ररक्षक अगदी वेगानं एक्स्ट्रा कव्हर वरून धावत आला, त्याने बॉलला पकडलंय, तोपर्यंत सिंगल काढली आणि डबल साठी देखील प्रयत्न झाला, डबल देखील 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केलाय. आणि त्याचमुळे टाळ्यांचा कडकडाट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. 53 धावा स्कोर कार्डवर. पहा, विकेट एकामागून एक गेले. सुरुवातीला आपण पाहिले तर आशिष म्हात्रे खेळत होता, कुणालने त्याला साथ दिली, एक षटकार मारून कुणाल गेला, भूषण म्हात्रे आला, तो गोल्डन डकचा शिकार झाला. परंतु एकाकी किल्ला लढवत असताना सध्या आशिष म्हात्रे भन्नाट फॉर्म मध्ये या छत्रपती संभाजी महाराज मैदानावर. ओहो, यावेळी मात्र वाईड बॉल, पंचांचा इशारा आलाय, आणखीन एक धाव स्कोर कार्डवर ऍड होईल. आता धावा कशा का होईना, कोपरोली संघाला या धावांची गरज आहे, त्या धावा येत आहेत, कारण सिद्धिविनायक कळवे संघ देखील अतिशय मजबूत संघ आहे. चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहेत, आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत, त्यांच्या अगेन्स्ट चांगल्या धावा. क्रिकेटचा परफेक्ट स्किल या ठिकाणी दाखवत असताना बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक बॉलवर आला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, हो, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, बिटवीन बोथ प्लेयर्स, दोन्ही खेळाडूंमध्ये एक चांगलं ताळमेळ आपण पाहिलं. संदेश आणि आशिष म्हात्रे शेवटच्या बॉलवर आले, 2 धावा. आता टार्गेट 56 धावा झाल्यात, अब तक 56, आणि आता 57 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सिद्धिविनायक कळवे टीमला. आणि कौतुक करावं लागेल, आशिषचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. सिद्धिविनायक, माफ करा, जयभवानी कोपरोली संघ, ज्याने 4 चौकार 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत वैयक्तिक 41 धावा आपल्या संघासाठी दिल्यात. आणि त्याचं कौतुक होत आहे. चला, असेल विनर वर्सेस विनर, त्यामुळे वडाव संघाने अगोदरच तयार राहायचंय. या मॅच मधलं विजेता संघासोबत आपल्याला खेळायचंय. खरं तर या वर्षातील सर्वाधिक मोठी स्पर्धा खोपोलीच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. वीरेश्वर ग्रामस्थ मंडल वरची खोपोली आयोजित माजी नगराध्यक्ष चषक 2026 च खरं तर आयोजन 29 ते 30 या तारखेदरम्यान खरं तर पाहायला मिळेल. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतील राहणार आहे तब्बल 5 लाख रुपये, आणि द्वितीय पारितोषिक आहे 3 लाख रुपये.
खर तर अशी मानाची सन्मानाची स्पर्धा खर तर आपण पाहणार आहोत आणि या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक असतील संजय सोलंकी आणि संदेश दादा म्हात्रे. खर तर या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत खर तर तेच त्या देखील स्पर्धेचे आयोजक राहणार आहेत. माजी नगराध्यक्ष चषक 2026 ची ही स्पर्धा आणि रायगडातील सर्व सितारे खर तर या स्पर्धेमध्ये खोपोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. जरूर ही स्पर्धा देखील तुम्ही पहा आणि याच महिन्यामध्ये खर तर ती स्पर्धा संपन्न होणार आहे. आणि खर तर ज्याप्रमाणे मोठमोठ्या स्पर्धा आपण रायगडात पाहतोय त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी देखील याच मैदानावरती गावदेवी चषकाचं भव्य आयोजन आपण या मैदानावरती पाहणार आहोत. तब्बल 2 टू व्हीलर बाईक, एक बाईक मालिका वीर खेळाडूसाठी तर एक बाईक लकी प्रेक्षकासाठी आपण त्या स्पर्धेमध्ये देणार आहोत. सामन्याकडे जाऊया आपण. आजच्या रात्रीतील दुसरी लढत आपण पाहतोय सिद्धिविनायक कलवे आणि त्यांच्या विरोधात जय भवानी कोपरोली. क्या बात है कोपरोली टीम. डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये ज्या संघाने आम्हाला सर्वाधिक प्रभावित केलं, ज्या संघासोबत सर्वाधिक पाठीराखे आम्ही पाहिलेत, मग पेनचं क्रीडांगण असेल, जोहेचं मैदान असेल आणि मग हे खरं तर दीव फाट्यालगतचं ऐतिहासिक क्रीडांगण, या देखील मैदानावरती भरपूर प्रेक्षक खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये रन्स पाहायला मिळाला एकूण 56. 57चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय कलवे टीम समोर. दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. 3 षटकार मारले, 3 बॉल 3 षटकार. तर समीर भाई जगदीश ठाकूर यांच्याकडून 500 रुपये. तर 3 बॉल 3 विकेट लगातार घेतले तर स्वप्नील म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. 3 षटकार जर मारले तर संदेश म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपये. लागोपाठचे 3 षटकार जर आले तर 3000 रुपये संदेश म्हात्रे. या स्पर्धेचे लाडके आयोजक संदेश दादा म्हात्रे दीव यांच्याकडून सलगच्या 3 सिक्सर साठी तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक. द गेम ऑन. पहिल्या षटकासाठी गोलंदाज संदेश पाटील. हो यॉर्कर, यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर तोड गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार महेंद्र पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. पारितोषिक आपण पाहतोयच, त्याच बरोबरीने खरं तर आमच्या समालोचकांसाठी देखील संदेश दादा म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपये पारितोषिक खरं तर आलेलं, त्याबद्दल देखील त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पहिली विकेट गमावले. 57 रन्स करायचे आहेत सिद्धिविनायक कलवे टीमला आणि त्यांचा मुख्य फलंदाज स्ट्रायकर बॅट्समन महेंद्र पाटील माघारी परतला आणि तदनंतर 3ऱ्या क्रमांकावरती कुणाल पाटील. राईट हँड बॅट्समन वाशी एन कडून गोलंदाजी सुरू आहे. संदेश पाटील. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी कॅच जरूर ड्रॉप झालाय. एक सुवर्ण संधी होती. सोप्पा झेल त्या ठिकाणी जरूर निसटला असं म्हणावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता भूषण म्हात्रे. तर भूषण कडून ही अपेक्षा नव्हती असं मात्र म्हणावं लागेल, परंतु क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतच असतात. एक सोप्पा झेल त्या ठिकाणी जरूर ड्रॉप झाला. रन्स आले. एक सिंगल श्री गणेशा होत असताना सेकंड इनिंगचा जरूर आपण पाहतोय. सिंगल रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. ऑन स्ट्राइक वरती दीक्षित पाटील, गावदेवी कलवेचा सुपरस्टार खेळाडू. आज मात्र एक एंड पूर्णपणे पकडून ठेवावा लागेल. एक एंड कडून रन्स येणं अपेक्षित राहतील सिद्धिविनायक कलवे टीम साठी, परंतु त्यांच्या विरोधात कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. हो नेक्स्ट बॉल वेगाने टाकलाय
ऑफ स्टिकच्या भरपूर दूर राहिला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर राहणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 2 ला 1 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक कलवे टीमची धावसंख्या. नेक्स्ट बॉल देखील जरूर आपण पाहिलाय. गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर वेगाने कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जात असताना निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर. पहिल्या मॅच मध्ये विजेता राहणारा संघ अर्थातच श्रेयश 11 दत्तगुरु वडाव आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यामधील विजेता संघ. याही वेळेस आता मात्र सबमरीन डिलिव्हरी, कमी उंचीचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी, विकेट मध्ये भरपूर मदत आहे गोलंदाजांसाठी. चेंडू कधी बाउन्स होतोय, कधी चेंडू खाली राहतोय, अशा प्रकारची गोलंदाजी जरूर आपण पाहतोय. 57चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर यावेळेस पाहायला मिळतोय आणि त्यांना प्रत्युत्तर देत असताना सिद्धिविनायक कलवे टीमला मात्र आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल डान्सिंग राऊंड द विकेट, पुढे सरसावला परंतु मिस टायमिंग स्ट्रोक्स, बॅटची कडा घेत कीपर कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक डॉट बॉल. इच अँड एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएटेड ऑन द बॅट्समन. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र थोडं प्रेशर वाढवेल फलंदाजांवरती. दीक्षितला ठाऊक आहे टार्गेट मोठा आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स येणं अपेक्षित राहतील, परंतु रन्स मात्र येत नाही आहेत. याही वेळेस ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू जरूर आपण पाहिलाय. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 2-1 विकेटच्या मोबदल्यात 2 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. सन्माननीय गणेश म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. सन्माननीय नितीन वर्तक साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसमयी जरूर आपण पाहतोय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. हॅट्रिक अध्यक्ष वाशी विभाग क्रिकेट संघटना आमचे गुरुवर्य, ज्यांच्याकडून आम्ही समालोचनाचे धडे घेतलेत, आणि त्याच बरोबरीने सन्माननीय नितीन वर्तक साहेब, माजी अध्यक्ष वाशी विभाग क्रिकेट संघटना. आणि गतवर्षी जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेचे खरं तर आमचे लाडके आयोजक, त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स येणं अपेक्षित असताना मात्र नेमकं उलट घडलंय. रन्स आल्या नाही आहेत, अवघ्या 2 रन्स. आणि तदनंतर महेंद्र पाटील यांची गेलेली एक मोठी विकेट पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलंय. आता 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि या 3 षटकांमध्ये धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 55 रन्स मात्र आता करावे लागतील सिद्धिविनायक कलवे या टीमला. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज सतीश पाटील, अनुभवी गोलंदाज. सन्माननीय गजानन पाटील म्हात्रे, क्षमा असावी, गजानन म्हात्रे साहेबांकडून पारितोषिक आलंय. सलगच्या 3 विकेटसाठी गोलंदाजासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. भरपूर पारितोषिक खरं तर पहिल्याच मॅच पासून आपण पाहतोय. स्पर्धेची आजची पहिली रात्र आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना. कलवे आणि त्यांच्या विरोधात टीम कोपरोली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. 1 बाउन्स चेंडू प्रयत्न त्या ठिकाणी जरूर पाहायला चेंडूला अडवण्याचा, परंतु चेंडू मात्र निघाला सीमा पार. चौकार. आता मात्र आक्रमण करावं लागेल कलवे टीमला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 6 ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. याही वेळेस मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. याही वेळेस कॅच ड्रॉप. पहिल्या षटकामध्ये देखील एक झेल ड्रॉप होताना आपण जरूर पाहिली. सेकंड ओव्हर मध्ये देखील आणखीन एक झेल
ड्रॉप त्या ठिकाणी होत असताना जरूर आपण पाहतोय. तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. बॅटिंग बॉलिंग आणि त्यासोबत तुमची फिल्डिंग साईड मजबूत असणं क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं. रन्स मिळाली, एक सिंगल जीवदान जरूर मिळेल फलंदाजाला. स्ट्राइक रोटेट होत असताना ऑन स्ट्राइक वरती आता फलंदाज पाहायला मिळेल दीक्षित पाटील. पण कलवे टीमच्या नजरा आता मात्र दीक्षित पाटील या खेळाडूवरती राहतील. दीक्षितला एक मॅजिसिंग इनिंग खेळावी लागेल, विस्फोटक इनिंग साकारावी लागेल. एखाद्या गोलंदाजावरती आक्रमण चढवावं लागेल. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 57 रन्स करायचे आहेत. नेक्स्ट बॉल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. इट्स अ वाईट बॉल. दीक्षितला ठाऊक होतं की हा एक्स्ट्रा बाहेर चेंडू निघालाय. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 8 ऑन द बोर्ड. 8 रन स्कोर कार्ड वरती असतील. हो, खोलात टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू जरूर आपण पाहिलाय, खोदून काढलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर असेल. रन्स येईल एक सिंगल डबल्सने फार परिणाम पडणार नाही या मॅच वरती. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता तशा प्रकारे स्ट्रोक्स खेळावे लागतील. दोन्ही एंड कडून दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून रन्स येणं आता अपेक्षित राहील सिद्धिविनायक कलवे टीमला. आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. 57चं टार्गेट आणि तिथपर्यंत जर का पोहोचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल कलवे टीमला. ओ, लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आता तिकडे आहे आणि सरळ त्याच्या हातात जाऊन चेंडू मात्र विसावलाय. दुसरा धक्का. फलंदाज कुणाल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आणि त्यामुळे खरं तर मोठे स्ट्रोक्स फार कमी पाहायला मिळत आहेत. वाईडिश लॉंग ऑफला तिकडे झेल पकडला, फलंदाज बाद झाला कुणाल आणि तदनंतर चौथ्या क्रमांकावरती अंकित पाटील. कलवेचा हा खरं तर संकट मोचक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जरूर पडलाय. सेफली लँडिंग पाहायला मिळाली. तदनंतर रन्स आल्या 2 कलवे टीम साठी. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत 11 ऑन द बोर्ड. डबल फिगर मध्ये दुहेरी अंकात धावसंख्या जात असताना खरं तर आपण पाहतोय 11 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. या षटकाचा जर का आपण विचार केला तर शेवटचा चेंडू बाकी असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. थोडा डाऊन पोझिशन मध्ये आला फलंदाज आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम सिद्धिविनायक कलवे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 11-2. 11 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 विकेट्स गमावलेत. महेंद्र पाटील खरं तर इनिंगच्या पहिल्याच चेंडूवरती बाद झाला आणि तदनंतर कुणाल पाटीलची विकेट कोपरोली टीम साठी मिळाली. सेकंड ओव्हर मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. येणारे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 12 चेंडू आणि 46 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 46 रन्स करायचे आहेत. आता प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. दीक्षित पाटील या खेळाडूला सर्वोत्तम खेळाडू खेळी खरं तर साकारावी लागेल. आता जरूर गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 च हे पहिलं पर्व आपण पाहतो आणि खरं तर आमचे जे सर्व लाडके आयोजक आहेत, जे सर्व सदस्य आहेत
त्यांचं विशेष कौतुक आपण यावेळेस करूया. खर तर विवेक दादांची उपस्थिती अतिथी मंचकावरती जरूर आपण पाहतोय. संदेश म्हात्रे, सुदर्शन म्हात्रे यांनी जे स्वप्न पाहिलं ते मात्र आता सत्यात उतरताना जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. एक मोठी स्पर्धा खर तर वाशिम विभागात खर तर आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू जरूर होता. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक्स त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या 1 नी पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत 12 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. षटकार चौकारांची नितांत गरज असेल. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र चौकार षटकारांचा विचार करावा लागेल. या मोठ्या मैदानावरती खर तर 57 रन्स चेस होतील का? परंतु आपण जरूर कौतुक करूया जय भवानी कोपरुली टीमचं. गत वर्षी जो फॉर्म होता याही वर्षी तोच फॉर्म या टीमचा राहिलाय. कमालीचं क्रिकेट खर तर कोपरुली टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. इकडे देखील आणखीन एक विकेट गमावले. फलंदाज अंकित पाटील बॅक टू द डगआउट. गमावली सिद्धिविनायक कलबे टीमने आणि तदनंतर इनेट नंबर 5 5व्या क्रमांकावरती शुभम पाटील या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. इक्वेशन चा जर का आपण विचार केला तर चेंडू बाकी असतील या मॅच मधील एकूण 10 आणि रन्स करायच्या 45. 10 चेंडू आणि 45 समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू होता. समोरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असेल. 1 बाउंड चेंडूला फील केलं जाईल. तत्पूर्वी रन्स येईल एक सिंगल. पण जेवढे चेंडू आता दीक्षित खेळेल तर त्याचा बेनिफिट मिळेल कलबे टीमला. 9 चेंडू आणि 44 समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाजाला रिमांड वरती घ्यावं लागेल. आमच्या समालोचन पॅनल साठी खर तर संदेश दादा म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आले. त्याबद्दल देखील त्यांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट बॉल बॅटची कडा. एज अँड टेकन. फलंदाज दीक्षित पाटील बॅक टू द पॅव्हलियन. दीक्षित पाटील हा खेळाडू बाद झाला आणि तदनंतर पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटील. या चेंडूवरती जर का षटकार आला आणि प्रेक्षकांनी जर का झेल पकडली तर प्रेक्षकासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. संदेश दादा म्हात्रे दीव या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आहेत. त्यांच्याकडून हे पारितोषिक आणि त्याच बरोबरीने पैठणी साडीचं देखील पारितोषिक असेल. 5 सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांसाठी. खरतरी सुवर्ण संधी असेल. जर का ह्या चेंडूवरती षटकार आला आणि झेल जर का पकडली तर 1000. चांगला चेंडू राहिला. खोलात टाकण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजाला जरूर आपण पाहिलाय. कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जय भवानी कोपरुली टीमच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. भरपूर प्रभावित ज्या टीमने केलंय गत वर्षी आणि चालू वर्षी देखील. फिरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. सोप्पा झेल पकडलाय. आणखीन एक विकेट. फलंदाज धीरज पाटील बॅक टू द डगआउट.
आणखीन एक विकेट गमावलंय सिद्धिविनायक कलवे टीमने आणि सामना मात्र आता जड होत असताना खर तर जरूर आपण पाहतोय सिद्धिविनायक कलवे टीमच्या बाजूने जर का आपण विचार केला तर खर तर भरपूर विकेट्स आता गमावलेत. कमालीचं क्रिकेट पहिल्या सत्रामध्ये कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली कोपरली टीमच्या माध्यमातून. सेकंड इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी, तितकीच चांगलं फिल्डिंग, काही कॅचेस ड्रॉप जरूर झाले परंतु तदनंतर झेल पकडण्यात यश देखील मिळालं फिल्डर्सना. कमालीचं क्रिकेट. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. गोलंदाज साहिल पाटील या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. विकेटसाठी साहिल पाटील या गोलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय नितीन वर्तक साहेब, माजी अध्यक्ष वाशू विभाग संघटना यांच्याकडून पारितोषिक असेल. एका विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. नेक्स्ट बॉल षटकातील हा पुढचा चेंडू. चांगला चेंडू राहिलाय, खोलात टाकण्याचा प्रयत्न. औपचारिकता बॅलन्स आहे सामन्यामध्ये, फार काही उरलं नाहीये सिद्धिविनायक कलवे टीम साठी. वन साइडेड मॅच, एकतर्फी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना गोलंदाजांना डॉमिनेट केलं कोपरली टीमने. तदनंतर सेकंड इनिंग मध्ये फलंदाजांना डॉमिनेट केलं आणि कमालीचं क्रिकेट खरं तर या मॅच मध्ये राहिलाय. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. वन बाउंड चेंडूला फील केलं जाईल. रन्स येईल एक सिंगल. कमालीचं आयोजन, पहिलं पर्व आपण पाहतोय. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे पर्व आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत, गावदेवी दीवचे सर्व सदस्यांनी जे स्वप्न पाहिलंय ते सत्यात उतरत असताना खरं तर आपण पाहतोय. इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. सेफली लँडिंग त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. कलवे टीमला ठाऊक आहे हा सामना आपण केव्हाच गमावला. औपचारिकता बॅलन्स असेल या मॅच मधील जर का आपण विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ह्या चेंडूवरती जर का विकेट आली तर सन्माननीय नितीन वर्तक साहेब मोठे वडाव यांच्याकडून 1000 पारितोषिक फिरून खेळण्याचा प्रयत्न. लास्ट बॉल डॉट बॉल आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम जय भवानी कोपरली टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक सिद्धिविनायक कलवे.